एखाद्या व्यक्तीला कॅन्सरचं निदान झालं, कॅन्सर झाला म्हणलं की संपूर्ण कुटुंब सभापती महोदय त्या काळजीमध्ये असतं आणि एका भयावह परिस्थितीतून त्या कुटुंबाला जावं लागतं सभापती महोदय. आणि म्हणून त्या माध्यमातून एकतर तो पहिल्या स्टेजमध्ये प्रश्न घ्या चला. हो प्रश्नावरच येतोय सभापती महोदय. कॅन्सर सारखा अतिशय महत्वाचा विषय सभापती महोदय. बरोबर आहे, पण आणि म्हणून निदान पहिल्या स्टेजला झालं तर आपण सभापती महोदय तो दुरुस्त करू शकतो किंवा त्या रुग्णाचं जे काही आयुष्यमान आहे ते वाढण्यामध्ये सुद्धा सभापती महोदय औषधाच्या माध्यमातून मदत होते. परंतु याचं निदान होणं आणि त्यावरचं उपचार होणं सभापती महोदय हे इतकं महागडं झालेलं आहे हे आपण सर्वजण पाहतोय. आणि मग खऱ्या अर्थानं शासनाने याच्यामध्ये अधिक पावलं उचलण्याची गरज आहे. मंत्री महोदय, आपण या ठिकाणी सविस्तर लेखी उत्तर आम्हाला दिलेलं आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यभरामध्ये कॅन्सर म्हटलं की टाटा एवढे एकाच संस्थेचं नाव समोर त्या ठिकाणी येत आहे. परंतु नुसतं टाटा हे सर्व करू शकणार नाही, त्यांना सुद्धा मर्यादा आहेत. आणि म्हणून तिथं एखाद्या पेशंटला ऑपरेशन करायचं असेल सभापती महोदय, शस्त्रक्रिया करायची असेल तर तिथं खूप मोठी वेटिंग आहे. आणि मग आम्हाला याला फोन करा त्याला फोन करा ही पळापळ, आणि सगळ्यालाच हे शक्य होत नाही मंत्री महोदय. त्याच्यामुळं हे योग्य उपचार योग्य वेळी झाले तर तो पेशंट वाचू शकतो, तो व्यक्ती वाचू शकतो. यासाठी सरकारचं लक्ष वेधून त्याच्यामध्ये ठोस उपाययोजना व्हावी म्हणून सभापती महोदय लक्षवेधी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून मांडलेले आहे सभापती महोदय. म्हणून या माध्यमातून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारतंय की आज किमान जे आपली महसूल विभाग आहेत राज्यातले त्या ठिकाणी तरी किमान शासनाच्या वतीनं ही कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी भविष्यामध्ये तातडीनं करण्यासाठी आपल्या सरकारच्या वतीनं उपाययोजना केली जाईल काय. दुसरा माझा अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ही जी काही डायग्नोस्टिक व्हॅन केलेली आहे ती व्हॅन फक्त मंडळात ठेवली, म्हणजे विभाग आणि जिल्हे एका विभागामध्ये 7-8, म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा माझा विभाग आहे की ज्याच्या माझ्या मतदारसंघात 8 जिल्हे आहेत आणि 76 तालुके आहेत. त्यामुळे ही एक व्हॅन ती त्या ठिकाणी पुरी पडणार नाही. पण किमान ही प्रत्येक जिल्ह्याला तरी अशी व्हॅन आपल्याला करता येईल का, जेणेकरून किमान हे पेशंट जे आहेत त्याचं त्या ठिकाणी पडताळणी होईल आणि त्यांना पुढचे उपचार मिळू शकतील. या दृष्टीनं सरकार उपाययोजना करणार आहे का. आणि तिसरा माझा महत्त्वाचा प्रश्न सभापतीमध्ये या ठिकाणी आहे, जसं टाटा आहे, माझ्या लातूरमधलं स्वामी विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल आहे, किंवा आता छत्रपती संभाजीनगरला आपण शासनाच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे. तिथं ती पदं भरणे असतील, तिथं लागणारं साहित्य देणं असेल, ह्या ज्या उपाययोजना आहेत त्याला कुठलाही विलंब होता कामा नये, ते तातडीने केलं पाहिजे. कारण कॅन्सर हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे सभापती महोदय. म्हणून त्यावर तातडीनेच वेळेत उपचार झाले तर तो पेशंट वाचू शकतो. आणि म्हणून यासाठी ही सरकार उपाययोजना केव्हा करणार हा माझा मुद्देसूद प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय आमदार विक्रम काळे साहेबांनी कॅन्सरच्या एकूण चाललेल्या सरकारच्या गतिमान पद्धतीच्या उपचार पद्धतीवर कशा पद्धतीचं काम चाललं आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याबद्दल सूचित केले. एकतर पहिल्यांदा आपला जो पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितले की कॅन्सर व्हॅनच्या फक्त आपण एकूण 8 आमचे जे विभाग आहेत त्या 8 विभागांमध्ये आपण सुरू केले आणि त्यामुळे साहजिकच 8 विभागातनं 36 तालुक्यांमध्ये सगळीकडे पोहोचायला सुद्धा उशीर होतोय. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतोय की ज्याच्या माध्यमातून एका बाजूला राज्य शासनाच्या निधीतून आणि दुसऱ्या बाजूला DPTCच्या माध्यमातून सुद्धा पालकमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय आणि 36 जिल्हे साधारणतः 1 कोटी रुपयेपर्यंत सगळ्या त्याच्या उपलब्धतेपर्यंत होऊन जाईल. परंतु ते प्रत्येक जिल्ह्यात का केला पाहिजे, कारण स्क्रीनिंग झाल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचं एक धोरण आम्ही जाहीर करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीचं स्क्रीनिंग करण्याबद्दल निर्णय अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठीचा आम्ही निर्णय घेतोय. दुसरा मुद्दा आपण सांगितला की टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच गोष्टींवरती आज सुद्धा कॅन्सरबद्दल जेवढी गतिमानता व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यामुळे पेशंटची संख्या वाढते, वेळेत उपचार होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याबद्दल सातत्यानं आपल्या एकूण वाढणाऱ्या एकूण कॅन्सरच्या पेशंटसाठी 16 ऑक्टोबर 2025ला राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे की ज्या निर्णयाच्या माध्यमातून आपण त्रिस्तरीय अशा पद्धतीचा लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा पद्धतीची त्रिस्तरीय अशी कॅन्सरच्या एकूणच स्क्रीनिंगपासून ते उपचारापर्यंतसाठी एक तरतूद केलेली आहे. याच्या माध्यमातून लेवल 1 साठी टाटा हॉस्पिटल जे आहे हे सगळे काम करेल.
L2 मध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, जे हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूर, पुणे, नांदेड या 7 ठिकाणी आणि त्याचबरोबर नाशिक, अमरावती या दोन्ही आमचे जे विभागीय संदर्भ हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सुद्धा या सगळ्या L2 मधल्या सेवा देतील की ज्याच्यामध्ये जे काय उपचार व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी सगळेच पेशंट्स प्रत्येक वेळेला मुंबईत येतात. तर मुंबईपेक्षा सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करता येईल. आणि L3ला की जिथं प्रायमरी लेवलला तिथंच पेशंट्सचा जो एकूण फ्लो आहे तो थांबेल. अंबेजोगाई, यवतमाळ, मुंबईमधले कामा हॉस्पिटल आहे, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थांचं रुग्णालय अशा या सगळ्या हॉस्पिटल्सला सुद्धा आपण त्याची प्रोव्हिजन करण्याबद्दलचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी निधीची उपलब्धता केली. त्याचं काम सुरू आहे. आणि याच्याबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पहिल्या टप्प्यामध्ये 8 केमोथेरपी म्हणजे डे केअर सेंटर सुरू आहेत. NHMच्या आत्ताच्या बजेटमध्ये आम्ही सगळी मंडळी त्याच्यात अजून 26 सेंटर्स आपण सुरू करतोय. थोडक्यात पेशंटचा फ्लो इथं सगळा मुंबईला येईपर्यंत ते जे काय हाल होतं आहे आर्थिक त्याला नुकसान होतं आहे आणि पहिल्या टप्प्यातला आजार 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यापर्यंत जातो. या सगळ्या गोष्टींवरती ब्रेक लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे दोन्ही निर्णय आपण घेतले आणि त्याचा रिझल्ट पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसेल. नाही नाही, हे पहा आता सगळ्याला लागू पडलं ना ते. संभाजीनगर विभागीय लागणारा निधी आणि त्याची तरतूद आपण करणार काय? ते निश्चितपणाने एका बाजूला या सगळ्या प्रत्येक तालुक्याला सुद्धाच आपण ज्या पद्धतीनं सुविधा द्यायला निघालो त्यामुळे संभाजीनगर हे तर आपलं सेंटर आहे, रिसर्च सेंटर आहे. त्यामुळे तिथं ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या देण्याबद्दल सुद्धा निर्णय शासन घेईल. हे पहा